वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलेबस आहे तो अकॅडमिक इयर 2026-27 मध्ये चेंज झालेला आहे आणि त्या दृष्टीनं आपला सब्जेक्ट आहे इंग्लिश. सेमी आणि मराठी मीडियमसाठीचा जो इंग्लिश आहे, तर त्या इंग्लिश सब्जेक्टमध्ये लेसन नंबर पोएम आहे ही 2.1 ही जी पोएम आहे द ब्रदर. तर ती पोएमचं जे मिनिंग आहे, मराठी मिनिंग आहे त्याचं, तर ते आपण पूर्ण समजून घेणार आहोत की या पोएममध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे. तर द ब्रदर ही पोएम सुरुवात करण्याआधी त्याचं मराठी मिनिंग तर बघणारच आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या बुकमध्ये वॉर्मअप क्वेश्चन आहे. तर वॉर्मअप क्वेश्चनमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे डू ॲज डिरेक्टेड. तर फॅमिलीशी रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये इथे दिलेलं आहे मदर. तर बाकीचे शब्द आपण लिहायचे आहेत. तर मग मदर ऑलरेडी दिलेला आहे, तर बाकीचे शब्द लिहिताना तुम्ही त्याच्यामध्ये फादर, ब्रदर, सिस्टर, ओके, किंवा मग तुम्हाला आणखीन वाटलं ग्रँडफादर, ग्रँडमदर, अंकल, ऑन्ट, तर लिहू शकता. ओके, तर फॅमिली मेंबर्सची नावं त्याच्यामध्ये म्हणजे फॅमिली मेंबर्स लिहू शकता त्याच्यात. आता दुसरं जे आहे ते आहे फ्रेंड. फ्रेंडच्या क्वालिटीज लिहायच्या आहेत. तुमचे फ्रेंड्स, एखादा तुमचा फ्रेंड क्लेवर असेल, हुशार असेल, ओके, तर तसं ॲडजेक्टिव्ज आहेत हे. तर सगळे ॲडजेक्टिव्ह लिहायला पाहिजे. एखादा फ्रेंड तुम्हाला खूप हेल्प करतोय, सो हेल्पफुल, केअरिंग फॉर, काळजी घेतोय तुमची, काइंड, दयाळू आहे. तर अशा प्रकारे हे वर्ड्स तुम्ही दुसऱ्या याच्यासाठी लिहू शकता. क्लेवर ऑलरेडी दिलेला आहे, तर बाकीचे 3 वर्ड्स याच्यामध्ये हेल्पफुल लिहू शकता, केअरिंग ऑर काइंड. तर हे 3 शब्द राहिलेल्या जागी तुम्ही लिहू शकता. आता वर्ड बास्केट, शब्दार्थ काही आपल्याला दिलेले आहेत. तर पहिला शब्द आहे गेन. त्याचा उच्चार कसा करायचा आहे? गेन. गेनचं इंग्लिश टू इंग्लिश मिनिंग काय? ॲडव्हान्टेज इन समथिंग. ॲडव्हान्टेज होणं, फायदा होणं, लाभ होणं किंवा काहीतरी मिळणं, याच्यासाठी कुठला शब्द वापरतात? गेन. त्याचा अर्थ काय? फायदा, लाभ किंवा एखादी गोष्ट मिळणे, याच्यासाठी कुठला वर्ड वापरतो आपण? गेन. त्याच्यानंतर दुसरा आहे वर्थ वाईल. त्याचा उच्चार करायचा आहे वर्थ वाईल. इंग्लिश टू इंग्लिश मिनिंग काय त्याचं? एन्जॉयबल ऑर युजफुल, म्हणजे आनंददायी एखादं किंवा उपयोगी. मराठी शब्द काय? सार्थक, किंवा उपयुक्त किंवा फायदेशीर, तुमच्यासाठी फायद्याचं, ओके, उपयोगाचं तुमच्यासाठी, वर्थ वाईल. ओके, हे 2 शब्द आपल्या शब्दार्थामध्ये आहेत, वर्ड बास्केटमध्ये आहेत. ओके, आता आपण पोएम स्टार्ट करूया. तर पोएमचं नाव काय आहे आपलं? द ब्रदर, भाऊ. भावाबद्दल ही पोएम आहे. बघूया नेमकं त्याच्यात काय काय म्हटलंय ते. तर पहिल्या याच्यामध्ये बघा, फर्स्ट लाईन काय आहे पोएमची? इन अ लाफ्टर ब्राईट, इन अ शॅडो डीप. बघा कुठून सुरुवात केली आहे? इन अ लाफ्टर ब्राईट, इन अ शॅडोज डीप. म्हणजे आनंदाच्या क्षणांमध्ये. आनंदी कधी असतो आपण? ज्यावेळी आपण हसत असतो, आनंदाच्या क्षणामध्ये असो. ऑर इन अ शॅडो डीप, किंवा दुःखाच्या सावलीत असो. शॅडो डीप हा शब्द कशासाठी वापरलाय? दुःखाच्या सावलीत. इन अ लाफ्टर ब्राईट म्हणजे आनंदाच्या क्षणांमध्ये, हास्यांमध्ये, हसताना सुद्धा, म्हणजे आनंदाच्या क्षणामध्ये किंवा दुःखाच्या सावलीत, इन शॅडो डीप. अ बॉन्ड वी शेअर, द लव्ह वी कीप. भावा बहिणींच्या प्रेमाबद्दल आहे हे. अ बॉन्ड वी शेअर, आपलं एक खास नातं आहे. द लव्ह वी कीप, आपल्यात जिव्हाळ्याचं प्रेम आहे, खूप प्रेम आहे आपल्यामध्ये, भावासाठी वापरलेला आहे. थ्रू स्टॉर्म अँड सन. ओके, थ्रू स्टॉर्म अँड सन म्हणजे संकट असो वा सुखाचा काळ असो. स्टॉर्म आणि अँड सन हा कशासाठी वापरलाय? की संकट असो किंवा सुखाचा काळ, वी वॉक ॲज अ वन, आपण नेहमी काय चालतो? एकत्र चालतो. ओके, अनेक वादळे येऊ देत, म्हणजे संकट येऊ देत, संकटासाठी वापरलंय. अँड द सन, सुखाचा काळ असू दे. वी वॉक ॲज अ अलोन, आपण नेहमी, वी वॉक ॲज अ वन, मी अलोन प्रोनाऊन्स केलं. वी वॉक ॲज अ वन, आपण नेहमी एकत्र चालतो, एक आहे असं समजून चालतो. यू माय ब्रदर, माय मून अँड सन. ओके, तू माझा भाऊ, माझं चांदणं, माझा सूर्य, म्हणजे माझं सर्वस्व तू आहेस, असं भावासाठी वापरलाय शब्द. यू माय ब्रदर, माय मून अँड सन. तू माझा भाऊ आहेस, तूच माझं चांदणं आहेस आणि सूर्य आहेस. विथ द आईज दॅट सी माय हिडन पेन, तुझ्या डोळ्यांना माझं लपलेलं दुःखही दिसून येतं. विथ आईज दॅट सीन माय हिडन पेन, तुझे डोळे असे आहेत की ते माझं लपलेलं दुःख सुद्धा पाहू शकतात, इतकी तू माझी काळजी करतोस, असं म्हटलं. यू स्टँड बिसाइड थ्रू लॉस अँड गेन. लॉस म्हणजे तोटा झाला तर, गेन म्हणजे काहीतरी फायदा झाला तर. म्हणजे तोटा असो वा फायदा, म्हणजे वाईट काळ असो किंवा चांगला काळ असो. यू स्टँड बिसाइड्स, तू नेहमी माझ्या पाठीशी उभा असतोस, माझ्या सोबत उभा असतोस. इन एव्हरी टिअर अँड एव्हरी स्माइल, प्रत्येक टिअर्स म्हणजे अश्रू, प्रत्येक अश्रूमध्ये आणि प्रत्येक हास्यामध्ये.
युअर प्रेझेन्स मेक इट ऑल वर्थ वाईल. म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू असोत किंवा हसत असोत. ओके. युअर प्रेझेन्स मेक इट ऑल वर्थ वाईल. प्रेझेन्स म्हणजे तू माझ्यासोबत असणं, तुझा सहवास प्रत्येक गोष्ट काय करतो, अर्थपूर्ण आणि आनंददायी बनवतो, वर्थ वाईल. ओके. नाव द नेक्स्ट, लाईक रिव्हर्स फ्रॉम फ्लो टू सी. ओके. लाईक रिव्हर्स फ्रॉम फ्लो टू, ज्याप्रमाणे नद्या समुद्राला मिळतात. लाईक रिव्हर्स फ्लो टू सी, नद्या ज्याप्रमाणे समुद्राला मिळतात, कारण नद्या वाहत वाहत शेवटी कुठे जातात, समुद्राला जाऊन मिळतात. टुगेदर स्ट्रॉंग यू अँड मी. तसंच अगदी जसं नदी समुद्राला जाऊन मिळते, तसंच तू आणि मी एकत्र आलो की खूप मजबूत बनतो. टुगेदर स्ट्रॉंग यू अँड मी. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. तू आणि मी एकत्र आलो की खूप, त्याचप्रमाणे जसं नदी आणि हे येतात समुद्र, तसं तू आणि मी एकत्र आलो की खूप मजबूत बनतो. वेन द डेज आर डार्क अँड नाईट्स आर लॉंग. वेन डेज आर डार्क, खूप अंधार असतो, म्हणजे तिथं काय वापरलंय, जेव्हा दिवस कठीण असतात, जेव्हा खूप डेज डार्क असतात. तर इथं कुठल्या अर्थानं वापरलं ते, जेव्हा दिवस काय असतो, कठीण असतो. अँड नाईट्स आर लॉंग, रात्री मोठ्या वाटतात, म्हणजे संकटाचा काळ असतो. ओके. त्यासाठी वापरलंय नाईट्स आर लॉंग. युअर स्ट्रेंथ अँड होप कीप मी स्ट्रॉंग. तेव्हा तुझी शक्ती आणि आशा मला मजबूत ठेवतात. स्ट्रेंथ म्हणजे शक्ती, अँड होप, होप म्हणजे काय, आशा. तर तुझी युअर स्ट्रेंथ अँड होप कीप मी स्ट्रॉंग, तेव्हा तुझी शक्ती आणि आशा मला काय करतात, मजबूत ठेवतात. थ्रू टाइम अँड स्पेस नो बॉन्ड कॅन ब्रेक. थ्रू टाइम अँड स्पेस नो बॉन्ड कॅन ब्रेक. काळ किंवा अंतर कितीही असले तरी आपले नाते तुटू शकत नाही. म्हणजे बरेच वर्ष झालं आपण एकमेकांपासून बऱ्याच अंतरावर, किलोमीटरवर अंतरावर जरी लांब असलो, तरीही राहिलो, तरी आपलं हे नातं तुटणार नाही. हे नाते तुटू शकत नाही. थ्रू द टाइम अँड स्पेस नो बॉन्ड कॅन ब्रेक. अ लव्ह सो प्युअर नो फोर्स कॅन ब्रेक. हे अ लव्ह शुअर म्हणजे आपल्या भावांमधलं, भावा बहिणींमधलं जे प्रेम आहे, अ लव्ह सो प्युअर, हे प्रेम इतकं पवित्र आहे, सो प्युअर, नो फोर्स कॅन ब्रेक, कोणतीही शक्ती ते तोडू शकत नाही. ओके. तर हे असं त्याचं मिनिंग आहे. सो टोटल मिनिंग आपण या पोएमचं बघितलं. आता नेक्स्ट व्हिडिओ जो आहे, आपण त्याचे क्वेश्चन अँसर्स जे आहेत, क्वेश्चन अँड अँसर्स, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया, क्वेश्चन अँसर्स बघूया, आणि त्याच्या पुढच्या पोएम असतील, लेसन असतील, तर तेही तुम्हाला तिथे मी शेअर करेन तुमच्याशी. व्हिडिओ कसा वाटला ते मात्र कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू.